नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत. खूपच कमाल आणि धमाल झालेला असतो, कारण ज्या सुनीताला काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे सुनीताचा आणि त्याचबरोबर मानिनीचा धाकटा मुलगा कोण आहे हीच गोष्ट माहिती नसल्याने आता मानिनीचे डोळे उघडणार असतात आणि मानिनीसमोर आता जीवाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे हे सत्य समोर येताना दिसणार आहे. सोबतच आता इकडे घरामध्ये हम साथ साथ है याचं फील रम्या वसूल आलेलं असतं आणि त्या दोघीच बाजूला पडलेले असतात. हे सगळेजण एकत्र कसे काय राहू शकतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्या भागामध्ये पाहायच्या आहेत. प्रेक्षकांनो, थोडासा आवाज बसलाय त्याकडे इग्नोर करा आणि फक्त रिव्ह्यू एन्जॉय करा. तर आता होतं काय, इकडे काव्या देशमुखांसाठी पाणी घ्यायला आलेली असते. ती म्हणते त्याचं काय ना थोडंसं देशमुखांकरिता पाणी घेऊन जाते, म्हणजे रात्रीचं वगैरे पाणी लागलं तर त्रास नको. तेवढ्यातच जीवाला सुद्धा तहान लागलेली असते आणि तो सुद्धा किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आलेला असतो. आता खरं तर त्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल ना काव्याला इकडे जीवाला थँक्यू म्हणायचं असतं, म्हणून चाललेली काव्या पुन्हा परत वळते आणि जीवासमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, जीवा खरं तर थँक्यू असं म्हणून जीवा म्हणतो, का कशासाठी? कारण त्या दिवशी तू माझी बाजू घेतलीस आणि त्यासोबत मला पार्थकडे तू घेऊन गेलास ना, त्या सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, अगं त्यात काय एवढं, तू ते डिझर्व करत होतीस आणि तू हातावरती तो जळता निकारा घेतलास ना, ते सगळं पाहून मला तर म्हणजे पायाखालची जमीनच सरकली माझ्या. असं म्हणता क्षणी काव्या त्याच्याकडे पाहूच लागली. आता काव्यालाच वाटलं की हा असं का म्हणतोय बरं, पण जीवा म्हणत असतो, हे बघ वेगळ्या अर्थाने घेऊ नकोस, मला असं होत नाही आहे. तुला असं वाटत असेल की मी जलस वगैरे होतोय, तर तसं नाही आहे. म्हणजे मला काळजी वाटली की ही काव्या मी ओळखतच नव्हतो. आणि तेव्हा काव्या म्हणते, माझ्या मनामध्ये ते कधी आलं, काय आलं, तो विचार माझ्या मनामध्ये कशा शिरला हे मला कळलं नाही. पण त्या क्षणाला फक्त आणि फक्त पार्थसाठी मला जे काही करावंसं वाटलं ते करत होते मी, आणि त्यावेळेला मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. हातावर जळथानी करा घेऊन पार्थला वाचवलं, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले आणि आज त्यांना वाचवणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी केल्यात. जीवा, मला कळलंय सगळं, तू माझी बाजू घेऊन मानिनी काकूंशी भांडलायस म्हणून. अगं हो, त्यावेळेला तू तिथे हसायला हवं होतंस आणि आई तुझ्यासोबत कशी वागत होती हे सुद्धा मी पाहिलंय ना, आणि त्यामुळेच मी तुझी बाजू घेणं अगदी साहजिकच आहे ना. तेव्हाच काव्या म्हणत असते, हो ते सगळं ठीक आहे, पण त्यावेळेला अगं हो, कारण हे बघ ज्या काही गोष्टी झाल्या होत्या ना त्या सगळ्या विसरून जा. तेव्हाच आता काव्या म्हणत असते, हो ते सुद्धा अगदीच बरोबर आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आता काव्या म्हणत असते, हो सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा तो म्हणतो, हो आता सगळं ठीक होणार आहे, पारदादा सुद्धा बरोबर ठीक होतोय ना. तेव्हाच काव्या म्हणते, सगळं ठीक होणार आहे असं वाटतंय तुला, झालंय का सगळं ठीक? तेव्हाच जीवा म्हणतो, म्हणजे कळलंय मला, तू आनंद निवासबद्दल काय केलेस आणि तुझ्या हातून काय घडले म्हणून सांगितलंय ताईने मला सगळं. तेव्हाच सगळं ठीक होईल जेव्हा तू आनंद निवास ताईला परत मिळवून देशील. तेव्हा हे बघ, काळजी करू नकोस, घरात इतरांना कोणालाही काही माहिती नाही आहे, फक्त आणि फक्त इथे मलाच माहिती आहे. आणि मला हा सुद्धा विश्वास आहे की तू इथे ताईला आनंद निवास जो आहे ना तो नक्की परत मिळवून देशील. असं म्हटल्यानंतर आता जो जीवा आहे तो काव्याकडे पाहतच असतो. तेव्हा इकडे ती म्हणत असते, जीवा तुला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा ताईशी खोटं बोललेलं आणि तिची फसवणूक केलेलं अजिबात आवडत नाही. तेव्हाच जीवा म्हणत असतो, ते सुद्धा अगदीच बरोबर आहे, तिला फसवणूक केलेली अजिबात आवडत नाही. आणि तेव्हा आपण पाहतो तेवढ्या तिथे पिहू आलेली असते. पिहूला आठवतो कशा पद्धतीने आता इकडे सुरुवातीला तिने काव्या आणि जीवाला पाहिलं होतं. सुरुवातीला त्या दोघांना या पद्धतीने पाहिल्यानंतर आता ती विचार करत असते, नेमकं ह्यांचं काय चाललेलं आहे, हे नेमके कोण आहेत असा इकडे ती विचार करत असते. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता ती त्या दोघांसमोर येते आणि म्हणत असते, काय चाललंय तुमचं इथे, तुम्ही दोघं एकत्र इथे काय करताय? तेव्हाच जीवा म्हणत असतो, मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला आलो होतो. तेव्हाच काव्या म्हणते, माझी बॉटल खाली झाली होती म्हणून मी पाणी भरायला आले होते. अच्छा, पण मला एक गोष्ट सांग पिहू, एवढ्या उशिरा तू इथे काय करतेस? तेव्हाच पिहू म्हणते, ते काय ना मला थोडंसं आईस्क्रीम खाण्याचं क्रेविंग झालं होतं म्हणून मी इथे आले, बाकी काही नाही. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता काव्या म्हणत असते, अच्छा ठीक आहे, मग तुम्ही आईस्क्रीम खा, मी निघते.
असं म्हणून ती जायला लागत असते. तेव्हाच इथे जीवा सुद्धा म्हणतो, मी सुद्धा कल्टी करतो, कारण मला सुद्धा आईस्क्रीम वगैरे काहीच नकोय. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की पिहू म्हणत असते, ह्या दोघांचं नक्कीच इथे काही सुरू नाही ना, नक्की हे फक्त पाणी भरायला चाले होते ना, यांचं काही सुरू तर नाहीये ना. तेव्हाच आता मानिनीला सुनीताचा फोन आलेला असतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही नाही नाही, त्या दोघांचं आणखी काहीही सुरू नाहीये. तेव्हाच सुनीता म्हणते, अगं त्या मुलीवर तू एवढा आंधळा विश्वास कसं काय ठेवू शकतेस. तेव्हा मानिनी म्हणते, का नको ठेवू, कारण तिने माझ्या मुलांसाठी एवढं सगळं काही केलेलं आहे. तेव्हाच आपण पाहतो की आता सुनीता म्हणत असते, अगं त्या मुलीने हातावर जळता निकारा धरला तर लगेच तुला तिची बाजू पटायला लागली का. अगं असं अजिबात नाहीये. हे बघ, तुला माहिती नाहीये या मुली अशाच असतात. आणि काय ग, एवढं सगळं काही झालं होतं, मग एका क्षणामध्ये तू तुझा विचार कसा काय बदललास. तेव्हाच मानिनी म्हणते, हे बघ सुनीता, मी माझा विचार का आणि कशामुळे बदलला हे महत्त्वाचं नाहीये, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे जी काही आपली काव्य आहे ना ती तशी अजिबात नाहीये. तुला नाही माहिती, तिने काहीच केलेलं नाहीये. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज माझ्या पार्थसाठी तिने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळेच इथे मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आपण असा विचार तिच्या बाबतीत नको करायला. काय ग सुनीता, तुझा फराळ वगैरे बनवून झाला का. तुला तर वेळच मिळत नसेल ना फराळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवायला. आणि तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक गोष्ट सांग, इथे तू असा विचार अजिबात करू नकोस, दिवाळी आहे ना, तू एन्जॉय कर. तेव्हा सुनीता म्हणत असते, अगं काय करतेस हे. आणि तेव्हा आपण पाहतो की सुनीताला कळतच नसतं मानिनी अशी का वागते म्हणून. ती म्हणत असते, अगं काय हे, मानिनी तर पूर्ण बदलीच, काय झाले हिला. त्या मुलीने हातावरती जळता निकारा घेतला तर हिची लगेच बोलती बंद झाली. असं काय त्या मुलीने केलेलं आहे की ती नाही म्हटलं तरी सुद्धा सासूसून एकच म्हणायच्या. असं कसं करू शकतात ह्या. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मानिनीने आणि सुनीताने दोघींनी सुद्धा फोन ठेवलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशीची सकाळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम आणि तेव्हा पार्थ जे आहेत ते दोघे सुद्धा इथे मस्त बसलेले असतात. मात्र खूपच बोर झालेला असतो. मस्त ब्रेडला तो बटर लावत असतो. तर इकडे विक्रम पण असतात. तेव्हा तो म्हणतो, बाबा. तेव्हाच विक्रम म्हणतात, हां बोल ना. मला ना घरात बसून खूप कंटाळा आलाय, बोर होतंय हो. अरे तुम्हा मुलांना ना खरं तर हा वेळ एन्जॉय करताच येत नाही. मला सांगा बाबा, आता घरात बसून मी हे सगळं कसं एन्जॉय करणार आहे, तुम्हीच सांगा बरं. असं म्हटल्यानंतर आता विक्रम म्हणत असतात, अरे असं कसं नाही एन्जॉय करता येणार. अरे आजारपण सुद्धा एन्जॉय करायचं असतं. मस्त घरातल्यांना सगळ्यांना राबवून घ्यायचं असतं. काही जरी झालं ना तरी सुद्धा घरातल्यांना सगळं काही सांगायचं असतं. इथे दुखतंय, असं झालंय, तसं झालंय, आई गो आई मला हे खायचंय, आई मला तिकडे जायचंय, आई माझ्याजवळ बस ना गो, मला हे हवंय, मला ते हवंय. हे सगळे नाटके करायचे असतात रे आणि सेवा करून घ्यायची असते. तू बघ ना आजारपणामध्ये, तू करून तर बघ. असं म्हणून मुद्दामच आता इकडे विक्रम पार्थला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. तेव्हाच पार्थ म्हणत असतो, बाबा काहीही काय, आता मला त्रास होत नाहीये, मला काहीच होत नाहीये, तर मी असं कसं करू शकतो. मी या सगळ्या गोष्टी नाही ना करू शकत, कसं काय करणार, पण तरी एकदा करून तरी बघ. तेव्हाच आपला पार्थ जो आहे तो नाटकीपणानेच हसत असतो आणि करण्याचं काम करत असतो. तेव्हाच विक्रम म्हणत असतात, हां बघ आता कसं तू केलंय सगळं, अशी मजा करून घ्यायची असते रे आजारपणामध्ये. हे सगळं काही केलंस ना तर बघ घरातले सगळे लोक जे आहेत ना ते तुझ्या अवतीभोवती येतील आणि अवतीभोवती आल्यानंतर तुला सुद्धा वाटेल ना की तू आजारी आहेस, त्या आजारपणाचं फील तुला येतंय. त्याचबरोबर घरातली माणसं तुझी सेवा करतायत, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला सुद्धा कळतील ना. मग तू एकदा ट्राय तरी करून बघ. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, मानिनीला जर हे असं कळलं ना की तिच्या ह्या गोड बाळाला एवढा त्रास होतोय तर मग मानिनी तर मात्र ना अजिबात तुझ्यापासून हलणार नाही किंवा तुला एकट्याला अजिबात सोडणार नाही. अरे हेच खरं तर आजारपणाचं कारण असतं. तू ट्राय तर करून बघ एकदा. तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, बाबा खरंच
तुम्ही तर ना खूप कमाल आहात, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला सांगताय. तेव्हाच आता इकडे विक्रम म्हणत असत, अरे हो, तुला का नको सांगू, मी तुला सांगितलंच पाहिजे. कारण हे बघ, घरामध्ये आपण आजारी असतो ना, तेव्हा सगळ्यांना एकत्र करून कसं घ्यायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच हातामध्ये असतात. तेव्हाच मानिनी नंदिनी तिथे आलेल्या असतात आणि त्या विचारतात, काय काय चाललंय काय बापल्याकांचं, घ्या गरमागरम पोहे वगैरे खा, असं म्हणून मानिनी विक्रमला पोहे वाढत असते. तेव्हाच आता काही नाही ग, आमचा पार्थ जो आहे ना बबड्या, तो इकडे घरामध्ये बसून बसून ना त्याला बोर होते. तेव्हा एक एक करून सगळेजण नाश्त्याला आलेले असतात, जीवा सुद्धा आलेला असतो. तेवढ्यातच आता इकडे जी काही नंदिनी आहे त्यांना ते विचारतात, अगं नंदिनी काय झालं, आनंद निवासची अॅनिव्हर्सरी कशी झाली. तेवढ्यात जीवाचा हात ते पाहतात तर जीवाचा हात हलकासा लाल झालेला असतो. विक्रम म्हणतात, थांब जीवा, काय झाले हाताला, काय झाले बघू जरा. असं म्हटल्यानंतर जीवा तो हात बघतो आणि त्याला आता प्रश्न पडलेला असतो, आता काय सांगायचं. कारण हे तर आता भास्करला आपण जेव्हा मारत होतो ना, मारत असतानाच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग आता काय करायचं. आता बाबांना ह्या सगळ्या गोष्टी काय सांगायच्या काय नाही हे आता त्यांना समजत नसतं. आणि तेव्हा तो म्हणत असतो, बाबा काही नाही, ते सकाळी ना आम्ही कपाट ढकलत होतो ना, तेव्हा थोडंसं खरचटले, बस, याच्या पलीकडे काही नाही. असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच विक्रम म्हणत असतात, अच्छा काळजी घ्यायची रे जरा, वाढ त्याला पण पोहे वाढ. तेवढ्यातच वसू आणि रम्या आलेल्या असतात. वसू आणि रम्या आल्यानंतर इकडे त्या दोघी सुद्धा म्हणत असतात, काय रे जीवा, सगळं ठीक आहे ना. तेव्हाच आता तो म्हणतो, हो सगळं तर ठीक आहे. तेव्हा इकडे विक्रम म्हणतात, अगं हो, आपला विषय राहिलाच बोलायचा, काय झालं, आनंद निवासची अॅनिव्हर्सरी जी आहे ना ती कशी झाली, कशी पार पडली. तेव्हा ती म्हणत असते, हो बाबा सगळं काही व्यवस्थित आहे, काय आहे ना थोडंसं रिनोव्हेशन आणि डागडुजीचं काम आहे ना ते चालू आहे, फक्त तेवढंच. अच्छा असं आहे का, होऊन जाईल. पण वसू कुठे दम धरते. वसू म्हणत असते, काय ग मला एक गोष्ट सांग, एवढ्याच गोष्टी शिल्लक आहेत ना, म्हणजे त्यापेक्षा जास्त काही नाहीये ना, म्हणजे फक्त तेवढंच कारण आहे का, आणखी काही आहे. तेव्हाच विक्रम आता वसूला आणि रम्याला म्हणत असतात, ते काही असेल तुमचं तुम्ही पोहे खायचं बघा ना, पण काव्या कशी आली नाही आता. तेव्हा नंदिनी म्हणते, मी बोलून आणते. अगं थांब रम्या म्हणते, अगं येताना ना मी गेस्ट रूम मध्ये डोकावलं, पण ती काही गेस्ट रूम मध्ये नव्हती बघ, कुठे गेली ना काही कळलं नाहीये. अच्छा असं आहे का, म्हणजे गेस्ट रूम मध्ये गेली आता ती लगेचच कुठून येते काही ते पण कळत नाहीये. कारण काव्या तर ना आता पारच्या खोलीतून येताना रम्याला दिसत असते. आता मला एक गोष्ट सांग काव्या, तू आता पारच्या खोलीतून कशी काय आलीस. असं म्हटल्यानंतर आता लगेचच काव्या म्हणत असते, ते काय आहे ना रम्या, ब्रेकिंग न्यूज आहे ती, ब्रेकिंग न्यूज. कारण मी आहे ना माझ्या पारच्या खोलीमध्ये शिफ्ट झालेली आहे आणि जिथे मला हसायला हवंय ना मी तिथेच तर गेलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती तिला सांगत असते. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर बापरे प्रेक्षकांनो, आता काव्या तर तिच्याकडे आवाजूनच पाहत असते रम्या. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, हो का, म्हणजे त्याचं काय ना, तुला पारचा डिस्टर्ब होत होता म्हणून तू तिकडे गेस्ट रूम मध्ये शिफ्ट झाली होतीस ना. काय हो वसवत्या, तुम्हाला कोणी सांगितलं मला पार्थ देशमुखांचा इथे त्रास होत होता म्हणून मी तिकडे जाऊन थांबले म्हणून. काय बोलताय. अगं नाही, मी आपला अंदाज बांधला. स्वत्या, अहो आत्याबाई, तुम्ही अशी अंदाज बांधणं सोडून द्या बरं. तुम्ही अंदाज बांधता आणि मग ते अंदाज हाणून पाडायला, खोडून काढायला इथे मी आहे ना. बहुतेक ना या घरामध्ये मी त्यासाठी आलेले आहे, आत्याबाईंचे अंदाज इथे खोडून पाडायला आणि हाणून पाडायला. असं म्हणूनच आता मानिनी तिला म्हणत असते, काव्या हे बघ, काळजी करू नको, चल बस बरं, नाश्ता करून घे आणि पार्थच्या बाजूला बस. असं म्हटल्यानंतर आता लगेच काव्या जी आहे ना ती पार्थच्या बाजूला बसते. पार्थला तर आनंदच झालेला असतो. इकडे मात्र रम्या आणि वसूला तर खूपच टेन्शन आलेलं असतं की खरंच आता इकडे मानिनी आतापर्यंत एवढी राग वगैरे सगळं काही करत होती आणि एवढा राग वगैरे करत असताना आता ती तर इथे काव्यासोबत व्यवस्थित वागत आहे, काहीच कळत नाहीये. आणि लगेच आता ह्या दोघी कुठे शांत बसतायत. रम्या म्हणत असते, मामी मला एक गोष्ट सांग, तुम्हा दोघींचं बिघडलं होतं ना, तुम्हा दोघींची भांडणं झाली होती ना, ती मिटली. अगं रम्या, तुला किती का आमच्या भांडणाची काळजी. अगं आमचं भांडण म्हणजे ना तुला सांगू का, मोबाईलच्या नेटवर्क सारखं आहे. आणि मोबाईलच्या नेटवर्क सारखं म्हणजे कधी येतं कधी जातं आणि आलं तर ते कधीच संपत नाही, तसं आमचं नेटवर्कचं आहे बघ. आणि आमचं बोलणं सुद्धा तसंच अगदी गोड आहे बघ. त्यामुळे तू नको काळजी करूस आमच्या भांडणाची.
असं म्हटल्यानंतर आता दोघीजणी सुद्धा हसायला लागलेल्या असतात. चला चला नाश्ता करून घ्या बरं. तेव्हाच मानिनीने जो काव्यासाठी गरमागरम साजूक तुपातला जो शिरा बनवलेला असतो ना, तो इकडे ती काव्याकडे घेऊन येते आणि म्हणत असते, काव्या आज मी तुझ्यासाठी मस्त गरमागरम साजूक तुपातला शिरा बनवलेला आहे, चल मस्त खाऊन घे. असं म्हणून ती काव्याला शिरा वाढत असते. काव्या तर तिच्याकडे पाहतच असते. इकडे रम्या आणि वसू म्हणत असतात, काय चाललंय हे सगळं? हे तर सगळे आनंदात आहेत. अगं तुला एक गोष्ट सांगू का, ना कोणी कोणाशी भांडतंय, ना कोणी कोणाशी तोंड वाकडं करतंय, ना कोणी कोणाला आबोला धरलाय. यांचं तर मस्त हम साथ साथ हे मधल्याच पिक्चर सारखं चाललंय. असं म्हटल्यानंतर आता काव्याचा एवढा लाड होताना पाहून पार्थला तर खूप आनंद झालेला असतो. कारण त्याची आई आणि त्याची बायको ह्या दोघीजणी सुद्धा एकत्र असतात आणि हे दोघीजणी सुद्धा एकत्र असताना त्याला जो आनंद आहे ना, तो त्याचा आनंद मात्र अक्षरशः गगनातच मावत नसतो. इथे तो विचार करत असतो, अरे वा. तेव्हा इकडे विक्रम म्हणत असतात, आता फक्त काही ते लाडक्या सुनेसाठीच इथे जो काही शिरा आहे तो आहे का, आम्हाला कोणाला मिळणार नाहीये का? तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे रम्या आणि वसू म्हणत असतात, अगं आई काय चाललंय हे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. हे सगळं शांत शांत कशा आहेत, तिकडे एवढं मोठं कटकारस्थान झालंय त्या आनंद निवासचं, तरी सुद्धा ही लोक एवढी शांत कशी आहेत? काहीतरी गोड गंगाल आहे आणि काहीतरी आहे आणि ते शोधावं लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता सुद्धा नाश्ता करत असतो आणि त्याला मिथुनच्या फोनवरून पिहूने फोन केलेला असतो. आता मिथुनच्या फोनवरून पिहूने फोन केल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, बोल ना मिथुन काका. अरे मी पिहू बोलते. अरे माझ्या खोलीमध्ये ये ना प्लीज, माझं तुझ्याकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे. अगं आत्ता? हो ये ना प्लीज. तेव्हाच तो म्हणतो, ठीक आहे आलो. अरे जीवा नाश्ता तरी करून जा. अगं आई आलो आलो असं म्हणून तो पिहूच्या खोलीमध्ये जातो. आता पिहूच्या खोलीमध्ये गेल्यानंतर खूप पसारा घालून पिहू बसलेली असते. तो येतो आणि म्हणत असतो, अगं पिहू हे सगळं काय आहे? तेव्हाच पिहू म्हणत असते, अरे दादा मला तुझी मदत हवी आहे प्लीज. अगं काय पसारा घालून ठेवलायस हे? अगं चकाचक बाई आली आणि तिने जर हे सगळं पाहिलं ना तर अगोदर तुला चकाचक करेल आणि नंतर खोली आवरेल, कळलं तुला? आता ही चकाचक बाई कोण आहे? बरं ते जाऊ दे, मला सांग तू इथे कशासाठी बोलवलंयस मला? अरे दादा काय ना, आमच्या स्कूलमध्ये ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, मग मी विचार करते पोलीस बनावं, पण बाबा नको म्हणतायत. आता बाबाला तर वेगळंच काहीतरी हवंय. अच्छा पण तुला काय बनायचंय ते महत्त्वाचं आहे की नाही, सांग तुला काय बनायचंय? तेव्हाच पिहू म्हणत असते, मला ना मस्त डिटेक्टिव्ह बनायचंय. तेव्हाच जीवा म्हणतं, मग झालं तुला डिटेक्टिव्ह बनायचं आहे ना, मग त्याच्यासाठी कुठला कॉस्ट्यूम आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. तू कशा पद्धतीने डिटेक्टिव्हिटी करतेस, तू कशा पद्धतीने तुझे विचार मांडतेस, तू स्वतःला कसं प्रेझेंट करतेस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाही पिहू? मग मला सांग त्याच्यासाठी कुठलाही कॉस्ट्यूम वगैरे नसतो. इथे पोलीस, नेव्ही त्याचबरोबर आर्मी ह्या सगळ्यांसाठी त्यांचे युनिफॉर्म असतात, पण इथे डिटेक्टिव्हसाठी कुठलाही युनिफॉर्म नसतो. पण पिहू तुला एक गोष्ट सांगू, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, कॉलेजमध्ये असताना मी काय काय धमाल केलेली आहे. एकदा तर माहिती आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी मी इथे प्रोफेसर बनलो होतो. अशी दाढी मिशी आणि अगदीच कोणीच मला ओळखलं नाही ना. जी मुलं माझ्यासोबत रँकिंग करायचे ना त्यातल्या एकाला तर असा धुतला होता म्हणून सांगू तुला, आणि तेव्हा त्यांनी मला ओळखलं सुद्धा नव्हतं आणि त्याला मी चांगलाच धडा शिकवला होता. तेव्हाच आता हे सगळं सांगत असताना इकडे पिहू म्हणते, काय दादा बापरे तुला ओळखलं सुद्धा नव्हतं कोणी, एवढं सगळं काही तू करायचं आहेस? अगं हो मी एवढं सगळं काही करायचो. तेवढ्यातच आता जीवाच्या मनामध्ये खूप काही गोष्टी ते क्लिक झालेल्या असतात. तेव्हाच तो लगेचच इकडे मोबाईल काढतो खिशातून आणि मोबाईल काढून इथे त्या काकांना कॉल करत असतो. आता इकडे तो म्हणत असतो, चल चल पिहू आज तुझ्यामुळे ना माझं खूप मोठं काम मार्गी लागलंय. तेव्हा तो निघून जातो. निघून गेल्यावर पिहू म्हणत असते, ह्याचं तर चांगलंय, ह्याचं काम मार्गी लागलं, ह्याला मस्त आयडिया सुचली, पण माझं काय, माझं तर काहीच झालेलं नाहीये, आता मी काय करणार आहे, असा इकडे ती विचार करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला विक्रम म्हणत असतात, मला पण शिरा हवाय, मला शिरा मिळणार नाही का? हो 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 तुम्हाला शिरा तर मिळणारच आहे ना, पण अगोदर हे तुम्हाला संपवायचं आहे ना, आणि त्यानंतर तुम्हाला शिरा मिळणार आहे. पण शिरा ना खूप गोड झालाय बरं का, आणि तो तुम्हाला थोडाच खायचा आहे. तेव्हाच काव्या म्हणत असते, हो शिरा ना खरंच खूप गोड आणि असं झालेला आहे, सात्विक स्वज्वळ आणि काय म्हणतात ना तो खमंग असा गोड शिरा इथे झालेला आहे. म्हणजे
ओ जी मानिनी काकूच हा शिरा सुद्धा झालेला आहे. तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते, आई खरं सांगू का, तुम्ही अशाच दही आणि दही भातासारख्या अशाच नेहमी हसत राहा, तुम्ही अशाच छान दिसता. तेव्हाच आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो ते अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण त्या दही भातामध्ये थोडीशी मिरची आणि थोडंसं लाल तिखट जर पडेल ना आणि त्याचा कधी भडका होईल ना आणि ते कधी पेटून उठेल ना, हे काही सांगता येत नाही बघ नंदिनी. अच्छा, असं म्हटल्यानंतर मानिनी म्हणत असते, हो का, म्हणजे ओ जी मानिनी काकू अशी पण होऊ शकते याची तुम्हाला खात्री आहे, तर चला चला मस्त एन्जॉय करा. असं म्हणून घरातील वातावरण मात्र खूपच जास्त आनंदाचं झालेलं असतं. तर आता प्रेक्षकांना वळूयात आपण इकडे दुसऱ्या बाजूला उद्याच्या भागामध्ये मात्र खूपच इंटरेस्टिंग असा भाग होत आहे प्रेक्षकांना. कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नंदिनीकडून काव्याला समजलेलं असतं की जीवाने त्या भास्करवर हात उचललाय आणि जीवाने त्या भास्करवर हात उचलल्यानंतर इकडे आता लगेचच त्याने 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. 15 दिवसाची मुदत 7 दिवसावर आणलेली आहे. त्यामुळे मात्र इकडे आता काव्य म्हणत असते, हा जीवा काही सुधारणार नाहीये, याची ही पहिली सवय आहे. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी मात्र तिच्याकडून आवासूनच पाहत असते की ही असं का बोलते म्हणून, आणि हिला काय माहितीये की त्याची कोणती सवय काय आहे म्हणून. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला खूपच धमाल असं झालेला आहे. कारण आता इकडे जो काही जीवा आहे तो जीवा त्या काकांना भेटायला गेलेला असतो आणि त्या काकांना भेटायला गेल्यानंतर इकडे सुनीता त्याच कॅफेची मालकीण असते, ओनर असते. जीवाला तिने मानिनीचा मुलगा म्हणून पाहिलेलंच नसतं. आता जीवा हा त्या काकांबरोबर आहे ही गोष्ट महत्वाची, पण हा तोच मुलगा आहे जो काव्याचा बॉयफ्रेंड आहे. म्हणून आता लगेचच इकडे सुनीता तो फोटो क्लिक करते आणि तो फोटो काढल्यानंतर ती म्हणत असते, आता हा फोटो मानिनीला पाठवते, मग मानिनीला कळेल की तिच्या सुनेचा बॉयफ्रेंड कोण आहे काय आहे म्हणून. असं म्हणून मोबाईलमध्ये फोटो क्लिक करून तो लगेचच मानिनीला फोटो ती सेंड करत असते. आता तो फोटो मानिनीला सेंड केल्यानंतर मानिनी विचार करते की आता हा फोटो कोणाचा आहे आणि सुनीताने मला काय पाठवलंय. पण आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानिनीने तो फोटो पाहिला असेल का आणि काव्याचा बॉयफ्रेंड तिला जीवा आहे हे समजलं असेल का, काय होईल आता, का खरंच पुन्हा इथे दुसरंच काहीतरी घडेल, मानिनीचा फोन बंद पडेल किंवा आणखी कोणीतरी मध्येच येईन आणि तो फोन काढून घेईन. काय वाटतं कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.